समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझी हरी वृत्ती राहो, आणि कनलगे माईक पदार्थ, तेथे माझे अर्थ नको देवा. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, तेथे चित्तधनी जडो देशी, आणि कनलगे माईक पदार्थ, तेथे माझे अर्थ नको देवा. तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म, तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्म धर्म नाशवंत, आणि कनलगे माईक पदार्थ, तेथे माझे अर्थ नको देवा. पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरी चरणात राज्या. त्यांच्या पादाने कधीचा विस्तार, त्यांच्या पादाने कधीचा विस्तार, बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, अद्यत्रय जननी देवाचिये. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं, पूर्णब्रह्म परानन्द मीशमालन्दिवल्लभम्. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. शरण शरण एकनाथ, शरण शरण एकनाथ. पायी माता ठेवला, पायी माता ठेवला. अधिकरण हे चिवंतु श्री चरण श्री गुरूंचे. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा पायावरी. या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या. मस्तक माझा पायावरी, या वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या.
समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझे हरी वृत्ती राहो आणि कनलगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून भगवान पांडुरंग परमात्म्याचं वर्णन करून त्याच्याकडे प्रार्थना करतात. विठ्ठला 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 हा जो कार्यक्रम आहे त्याचं निमित्त म्हणजे भगवान परमात्म्याचा अवतार कार्य, धर्माच्या रक्षणासाठी, दुष्टांचा वध करण्यासाठी आणि भक्तजनांचं रक्षण करण्यासाठी भगवान अवतार घेत असतात. त्या भगवान परमात्म्याचा जो पूर्णतम अवतार आहे तो अवतार म्हणजे कृष्ण परमात्मा. तो भगवान कृष्ण परमात्म्याच्या अवतार कार्याच्या निमित्ताने म्हणजे गोकुळाष्टमीच्या निमित्ताचं अवचित्य साधून हा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. आणि यामध्ये गुरुवर्य बाबांच्या आज्ञेने माझ्याकडे आलेली ही दुसऱ्या दिवसाची सेवा. विठ्ठला जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून भगवान परमात्म्याचं वर्णन करतात आणि वर्णन करून त्या परमात्म्याकडे प्रार्थना करत आहेत. प्रार्थना तसा हा अभंग मंगलपर प्रकरणातील आहे. मंगलपर प्रकरणातील भगवान परमात्म्याचं वर्णन का करायचं, कशासाठी त्याचं वर्णन करायचं, भगवान परमात्म्याचं वर्णन केल्यानंतर आपल्याला काय फायदा आहे, असं जर कुणाला वाटत असेल तर या ठिकाणी जे त्याचं वर्णन केलेलं आहे, भगवान परमात्म्याचं जे वर्णन करायचं आहे ते वर्णन फायद्यासाठी नाही करायचं. आजचं जे परमात्म्याचं भगवंताच्या ठिकाणचं जे वर्णन केलेलं आहे ते फायद्यासाठी वर्णन नाही, ते वर्णन कर्तव्य म्हणून करायचं आहे. विठ्ठला मनुष्य देहाला आल्यानंतर जीवाचे जे काही कर्तव्य असतात त्या कर्तव्यामध्ये सर्वात मुख्य कर्तव्य जीवाचा कोणता असेल तर त्याने या जीवनामध्ये येऊन भगवंताचं वर्णन केलं पाहिजे, भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. हे जीवाचं सर्वात मुख्य कर्तव्य आहे. आणि ते कर्तव्य पूर्ण करण्यासाठी प्रत्येकाने भगवंताचं स्मरण करावं, भगवंताचं वर्णन करावं. म्हणून आजचा हा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. तुकोबाराय या अभंगातून भगवंताचं वर्णन करतात. ते वर्णन दोन कार्यामुळे आहे. एक तर भगवान परमात्म्याचं वर्णन करणं हे मंगल स्वरूप सांगितलेलं आहे, मंगल स्वरूप आहे. मंगलाचे जे काही प्रकार पडतात, नमस्कार रूप मंगल, आशीर्वाद रूप आणि वस्तू निर्देश रूप, त्याच्यामध्ये मुख्य म्हणजे वस्तू निर्देश रूप मंगल आहे. वस्तू शब्दाचा अर्थ होतो भगवान परमात्मा. त्या परमात्म्याचे शास्त्रकारांनी दोन रूप सांगितलं आहे. द्वैतो ब्राह्मणो रूपम मूर्तम अमूर्तमेवच. त्या भगवान परमात्म्याचं एक मूर्त स्वरूप आहे आणि दुसरं अमूर्त स्वरूप आहे. तर त्या सगुण किंवा निर्गुण परमात्म्याचं आपल्या मुखाने वर्णन करणं, शास्त्राचं सहाय्य घेऊन वर्णन करणं, याला वस्तू निर्देश रूप म्हणतात.
ते वस्तू निर्देश रूप मंगल तुकोबारायांनी अभंगामध्ये साधलेलं आहे. त्याचबरोबर आशीर्वाद रूप मंगल सुद्धा तुकोबारायांनी अभंगात साधलेलं आहे. स्वस्य स्वशिष्यस्य वांछितार्थम आशीर्वाद, हा आपल्या किंवा आपल्या शिष्याकरता एखाद्या वस्तूची मागणी करणं याला आशीर्वाद रूप मंगल असं शास्त्रकारांनी म्हटलेलं आहे. पण का हो, कोणाच्या मनात अशी सुद्धा शंका येऊ शकते की आजचा हा जो अभंग आहे, आजचं जे कीर्तन आहे ते कीर्तन दुसऱ्या दिवसाचं आहे. मंगल हे प्रारंभी करण्याचं शास्त्रकारांनी सांगितलेलं आहे. प्रथम दिवसाची जी सेवा असती त्या सेवेमध्ये मंगल करावं असं शास्त्रकारांनी सांगितलेलं आहे. मग आज प्रथम दिवस नाही, प्रथम दिवस काल झाला, आजचा तर दुसरा दिवस आहे. मग दुसऱ्या दिवशी सुद्धा मंगल करणारा अभंग कसा निवडला? विठ्ठल पहिल्या दिवशी मंगल करावं असं जे शास्त्रांनी सांगितलेलं आहे, तर त्या शास्त्राने दुसऱ्या दिवशीपासून पुढं मंगल करू नका असं कुठं सांगितलेलं नाही. जर शास्त्राचा तसा दंडक असता की प्रथम दिवस सोडून दुसऱ्या दिवशी मंगल करू नका, तर मग ही शंका आली असती. पण शास्त्रामध्ये असं कुठंही वर्णन येत नाही की पहिल्याच दिवशी मंगल करावं आणि दुसऱ्या दिवशी मंगल करू नये, असं नाही सांगितलं. उलट शास्त्र सांगतं मंगल आदिनी, मंगल मध्यानी, मंगल अंतानी. मंगल आदिनी अगोदर मंगल करावं, कार्याच्या मध्ये मंगल करावं आणि कार्याच्या शेवटला सुद्धा मंगल करावं. विठ्ठल म्हणून मंगल करणारा हा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. दुसरं अत्यंत महत्वाचं एक कारण, भगवान परमात्म्याचं वर्णन का करावं, तर ते मुख्य कारण तुकोबारायांनी आपल्या अभंगामध्ये सांगितलेलं आहे. ज्याचे गावी केला वास त्याशी नसावे उदास, गावी केला वास त्याशी नसावे उदास, त्याशी नसावे उदास. तुकोबाराय सांगतात ज्याचे गावी केला वास त्याशी नसावे उदास. ज्याच्या गावामध्ये आपण राहतो त्या मनुष्याच्या ठिकाणी उदास राहू नये. आपण ज्याच्या आश्रयाने राहतो, ज्याच्या गावामध्ये राहतो, त्याचं काहीतरी आपल्यावर ऋण असतं. कोणतं नसेल तर आपल्याला गावामध्ये राहू देतो, हे त्याचं काय आहे? ऋण आहे. त्या ऋणातून आपल्याला उत्तीर्ण होण्यासाठी त्याचं वर्णन केलं पाहिजे. आपण कोणाच्या गावात राहतो, ज्या ठिकाणी ही सेवा चालू आहे, तर आपलं वास्तव्याचं ठिकाण पंढरी क्षेत्र आहे आणि या पंढरी क्षेत्रामध्ये आपण वास्तव्य करत आहोत. हे पंढरी क्षेत्र कोणाचं आहे? पंढरपुरी पाटणी गा महाराज सार्वभौम. पंढरपूर पाटणी गा महाराज महाराज सार्वभौम. नाथ महाराज सांगतात हे पंढरपूर नावाचं जे नगर आहे, त्या नगरामध्ये एक सार्वभौम राजा राहतो. पांडुरंग दीनबंधू दयाचे ते नाम, त्याचं नाव पांडुरंग आहे. आंधळ्या जीवीचे तो जाणतो धर्म. नामदेवराय सुद्धा सांगतात जंबू या द्वीपा माझी एक पंढरपूर गावगा, धर्माचे नगर देखा
विठो पाटील त्याचे नाव गा. विठू नावाच्या पाटलाचं हे गाव आहे. पंढरी क्षेत्र विठू पाटलाचं आहे. या पाटलाच्या क्षेत्रामध्ये राहत असल्यामुळे, त्याच्या क्षेत्रामध्ये आपण अन्न खात असल्यामुळं त्याचं जे आपल्यावर ऋण आहे त्या ऋणातून आपण उत्तीर्ण झालं पाहिजे, म्हणून त्याचं वर्णन करणारा अभंग आजच्या सेवेकरता निवडलेला आहे. तुकोबाराय भगवंताचं वर्णन करतात आणि वर्णन करत असताना वर्णन केल्यानंतर त्याच परमात्म्याकडे मागणी करत असतात. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझे हरी वृत्ती राहो. अनिक न लगे माईक पदार्थ, तेथे माझे अर्थ नको देवा. या अभंगामध्ये प्रथम चरणामध्ये तुकोबारायांनी भगवंताचं वर्णन केलेलं आहे. प्रथम चरणातल्या अर्ध्या तुकड्यात भगवंताचं वर्णन करून राहिलेल्या अर्ध्या तुकड्यामध्ये आणि दुसऱ्या तिसऱ्या चरणामध्ये भगवंताकडे मागणी केलेली आहे, प्रार्थना केलेली आहे. भगवंताचं जे वर्णन केलेलं आहे ते वर्णन तुकोबारांनी दोन प्रकाराने केलंय. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, या प्रथम चरणामध्ये दोन प्रकाराने वर्णन केलं. पहिलं म्हणजे कसं वर्णन केलं तर दोन लक्षणाने वर्णन केलं. एक तटस्थ लक्षणाने वर्णन आहे आणि एक स्वरूप लक्षणाने भगवंताचं वर्णन केलेलं आहे. भगवंताचे दोन रूप आहे, एक सगुण एक निर्गुण. निर्गुण रूपाचं वर्णन करणं हे स्वरूप लक्षण आणि सगुण रूपाचं वर्णन करणं हे तटस्थ लक्षण आहे. तटस्थ लक्षण, तटस्थ लक्षण कशाला म्हणायचं, शास्त्रकारांनी त्याचंही लक्षण करून ठेवलं. कादाचित कत्वे सती व्यावर्तकत्वम तटस्थ लक्षणम. कादाचित कत्वे सती व्यावर्तकत्वम, जे कधी असतं कधी नसतं आणि ज्या वेळेला असतं त्या वेळेला इतर वस्तूहून ते वेगळं करून दाखवतं, त्याला काय म्हणतात, तटस्थ लक्षण म्हणतात. उदाहरणार्थ एकाने विचारलं, अहो या पंढरपुरामध्ये कर्नाटक मठ कोणता आहे, असं एकाने विचारलं. रस्त्यावरून जात होता आणि विचारलं कर्नाटक मठ पंढरपुरामध्ये कुठं आहे. तर एकाने सांगितलं तो समोर पहा, गेटमध्ये जा आणि त्या गेटवर एक कावळा बसलेला आहे. तो कावळा ज्या मठाच्या गेटवर बसलेला आहे तो मठ म्हणजे कोणता आहे, कर्नाटक मठ आहे. कर्नाटक मठ याला म्हणायचं तटस्थ लक्षणाने वर्णन. आता मला सांगा, तुमच्या गेटवर जो कावळा बसला तो कावळा कायम राहणार आहे का, नाही राहू शकत. 2-5 मिनिटं बसू शकतो, कायम राहत नाही. पण ज्या वेळेस कावळा गेटवर बसलेला आहे त्यावेळेस त्या कावळ्याने काय केलं, बाकीच्या मठाहून तुमचा मठ वेगळा करून दाखवला. कारण बाकीच्या मठावर कावळा बसलेला नाही, कावळा कुठं आहे, कर्नाटक मठावर आहे. म्हणजे कावळा कायम राहत नाही, पण ज्या वेळेस असतो त्यावेळेस इतर मठाहून तो मठ वेगळा करून दाखवला, याला म्हणायचं तटस्थ लक्षण. विठ्ठल तटस्थ लक्षण याला म्हणायचं. स्वरूप लक्षण कशाला म्हणायचं, शास्त्रकार लक्षण करतात. स्वरूपम सत व्यावर्तकत्वम इति स्वरूप लक्षणम. स्वरूपम सत, जे ज्याचं स्वतः मूळ स्वरूप असतं आणि मूळ स्वरूप असून बाकीच्याहून जे वेगळं करून दाखवतं त्याला म्हणायचं स्वरूप लक्षण. भगवान परमात्म्याचं दोन्ही रूपाने तुकोबारायांनी अभंगाच्या प्रथम चरणात वर्णन केलेलं आहे. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, समचरण दृष्टी विटेवरी साजिरी. माझी
राहो अधिक न लगे मायेक पदार्थ अधिक न लगे मायेक पदार्थ तेथे माझे हरी दृष्टी विटेवरी साजरी तेथे माझी हरी वृत्ती राहू. तुकोबाराय सांगतात समचरण दृष्टी विटेवरी साजेरी. तटस्थ आणि स्वरूप या दोन्ही लक्षणाने वर्णन केलेलं आहे. स्वरूप लक्षण हे थोडं अवघड असतं. स्वरूप लक्षण हे सहजासहजी कळत नाही. ते कळण्यासाठी मनुष्याची बुद्धी तीव्र असावी लागते. पण तटस्थ लक्षण हे सर्वांना कळत असतं. जवळजवळ मूर्ख वेडा मनुष्य जर सोडला तर सर्वांनाच तटस्थ लक्षण कळत असतं. स्वरूप लक्षण मात्र सर्वांना कळत नाही. म्हणून आपण अगोदर तटस्थ लक्षण काय आहे ते पाहू. तुकोबाराय सांगतात विटेवरी साजेरी हे तटस्थ लक्षण सांगितलेलं आहे. विटेवर जो उभा आहे, सुंदर रूपाने जो उभा आहे तो कोण आहे? भगवान पंढरीश परमात्मा. असं तटस्थ लक्षणाने वर्णन केलं आहे. आता विटेवर जो उभा आहे याला तटस्थ लक्षण का म्हणायचं? तर तटस्थाचंच लक्षण आहे जे कधी असतं कधी नसतं. जेव्हा असतं तेव्हा बाकीच्याहून वेगळं करून दाखवतं. त्याला काय म्हणायचं? तटस्थ लक्षण. तो भगवान जो विटेवर उभा आहे तो विटेवर काही कायम उभा नाही. पुंडलिकरायाने त्याला जेव्हा बोलावलं तेव्हा तो येऊन विटेवर उभा राहिला. विटेवर उभा राहायच्या अगोदर भगवान नव्हता का? तर भगवान विटेवर उभा राहायच्या अगोदर सुद्धा होते, पण ते काय नव्हते? विटेवर उभा नव्हते. त्या अगोदर कसे होते? वेगवेगळ्या अवतारामध्ये वेगवेगळे त्यांनी काय घेतले ते अवतार घेतले ते. काही अवतारामध्ये त्यांचे पाय लहान होते. कच्छ अवतार जर पाहिला कासवाचा अवतार, भगवंताचे पाय कसे आहेत? लहान आहे. काही अवतारामध्ये पायच नाही त्यांना. भगवंताचा मत्स्य अवतार पहा, भगवंताला काय नाही? पायच नाही. काही अवतार त्यांनी मनुष्याचे घेतलं, काही अवतार अर्धा मनुष्याचा अर्धा पशुचा नृसिंहासारखे, काही वराह अवतार घेतले भगवंताने. तर असे जे अनेक अवतार आहेत त्यामध्ये जरी पाहिलं ज्या अवतारामध्ये पाय आहेत तर त्या अवतारामध्ये भगवान सगळ्या अवतारामध्ये विटेवर उभा नाही. तो फक्त कोणत्या अवतारामध्ये आहे? तर पंढरीनाथाचा जो अवतार ते अवतार फक्त विटेवर उभा आहे. बाकीचे अवतार विटेवर उभे नाही. भगवान कृष्णाचा जो अवतार पाहिला आपण तो वृंदावनामध्ये उभा आहे. त्यानंतर प्रभू रामचंद्राचा अवतार जर पाहिला आपण तर अयोध्येमध्ये उभा आहे. नंतर रणांगणामध्ये युद्धभूमीवर उभा आहे. विटेवर उभा असणारा एकमेव अवतार आहे तो म्हणजे भगवान पंढरीनाथाचा अवतार आहे. म्हणून भगवान कायम विटेवर उभा नाही. तो कधीपासून उभा आहे हो? युगे झाली 28, युगे झाली 28, युगे झाली 28. आधुनिकान मनसी पैस, आधुनिकान मनसी पैस, आधुनिकान मनसे पैस, आधुनिकान मनसे पैस, आधुनिकान मनसे पैस, आधुनिकान मनसे. युगे झाली 28, आधुनिकान म्हणे पैस, आधुनिकान म्हणे पैस, आधुनिकान म्हणे झाली 28. तुकोबाराय वर्णन करतात या भगवंताला किती दिवस झाले हो येऊन? 28 युग झाले. युगे 28
विटेवरी उभा वामांगी रखुमाई दिशे दिव्य शोभा. 28 युगापासून ते विटेवर उभा आहे. म्हणजे 28 युगाच्या अगोदर तो विटेवर नव्हता. आणि कुठपर्यंत उभा राहणार आहे? जोपर्यंत पुंडलिक रायाची आज्ञा आहे. पुंडलिक रायाची सेवा संपली, पुंडलिक रायाची सेवा जेव्हा संपेल त्या ठिकाणी भगवान विटेवरून उतरणार आहे. म्हणजे पुढे सुद्धा कायम भगवान त्या विटेवर राहतील असं काही सांगता येत नाही. म्हणून हे भगवंताचं तटस्थ लक्षण आहे. कधी असतो कधी नसतो, पण ज्या वेळेस भगवान विटेवर उभा आहे त्यावेळेस इतर अवताराहून त्याला वेगळं करून दाखवलं. म्हणून भगवंताचं हे तटस्थ लक्षण आहे. इतर अवताराहून वेगळं करून दाखवलं. विटेवरी साजिरी असं जेव्हा आपल्या कानावर ऐकू येतं तेव्हा आपल्याला कृष्णाची आठवण येते का? नाही येत. तेव्हा रामाची आठवण येते का? नाही येत. कोणाची आठवण येते? भगवान पांडुरंग परमात्म्याची आठवण येते. कारण ते त्याचं तटस्थ लक्षण आहे. विटेवरी साजिरी, भगवान विटेवर उभा आहे. विटेवर तो विटेवर कसा उभा आहे? करकटावरी ठेवून या सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. करकटावरी ठेवून या. तुकोबाराय सांगतात भगवान परमात्म्याचं ध्यान सुंदर आहे. तो विटेवर उभा आहे आणि त्याने कमरेवर हात ठेवलेले आहे. कमरेवर हात ठेवून तो भगवान परमात्मा या ठिकाणी उभा राहिलेला आहे. उभा राहिला आहे. तर हा भगवान परमात्मा या ठिकाणी कशासाठी उभा राहिला? काय गरज होती याला उभा राहण्यासाठी? सगळ्याला कथाभाग माहिती आहे. भगवान त्या पुंडलिक रायाने काय केली? आपल्या आई वडिलांची सेवा केली. सेवेने भगवान प्रसन्न झाले. आराधिला पुंडलिके जननी पूजनिया जनके. जननी जनके पूजनिया पुंडलिके आराधिला. आई आणि वडिलांची सेवा करून पुंडलिक रायाने या भगवान परमात्म्याला प्रसन्न करून घेतलं. भगवान त्या ठिकाणी आले, पण पुंडलिक रायाची सेवा सुरू होती. आणि सेवा सुरू असताना पुंडलिक रायाने पाहिलं भगवान परमात्मा आलेले आहे. मोठे माणसं आहेत, त्यांना उभा राहण्यासाठी बसण्यासाठी काहीतरी आसन दिलं पाहिजे. म्हणून काय केलं? जवळची वीट मागे फेकली. कारे पुंड्या मातलाशी उभे केले विठ्ठलाशी, किंवा कार्य प्रेमे मातलाशी उभे केले विठ्ठलाशी. मागे भिरकाविली विट. त्या पुंडलिक रायाने मागं वीट फेकली आणि विटेवर भगवान उभे राहिले. आणि हा कधी सेवा पूर्ण करणार आहे? म्हणून एखाद्या मनुष्य जसा वाट पाहतो तसं वाट पाहिल्याप्रमाणे कमरेवर हात देऊन भगवान वाट पाहत आहे. आणि पुंडलिक रायाने ते रूप पाहिलं. रूप पाहिल्यानंतर पुंडलिक रायाला फार प्रसन्न वाटलं, फार आनंद वाटला. ते रूप पुंडलिक रायाला आवडलं. आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले. पाहता लोचन सुखावले. पुंडलिक रायाच्या डोळ्याला आनंद झाला. पुंडलिक रायाच्या अंतकरणात ते रूप पाहून आनंद झाला. कारण ते रूप सुंदर होतं. सुंदर ते ध्यान, असं सुंदर रूप असणारं. पण भगवान परमात्म्याला सांगितलं वरम ब्रूही. भगवंताने सांगितलं पुंडलिक राया माग तुला काय पाहिजे? तर पुंडलिकाने सांगितलं काही नाही पाहिजे भगवान मला. भगवंताने सांगितलं अरे तुला जरी काही नाही पाहिजे तरी माझ्या प्रसन्नते करता काहीतरी माग. मग भक्ताचं जे स्वभावच आहे, भक्त स्वतः कोणाला देवाला काही मागत नाही. पण देवाने जर म्हटलं मनशी काही मागा हेची देगा पांडुरंगा, तू म्हणत आहे म्हणून आम्ही मागतो. पुंडलिक रायाने सांगितलं माझ्या आई वडिलाची मी सेवा करत आहे. मला तुझं दर्शन झालेलं आहे, पण मला जे दर्शन झालं ते दर्शन सगळ्या भक्त मंडळीला व्हायला पाहिजे. माझ्या पाठीमागे जे कोणी येणार आहे तुझी वारी करण्याकरता सगळ्याला तुझं दर्शन झालं पाहिजे. म्हणून देवा तू आता काय कर, असाच या ठिकाणी उभा राहा. असाच उभा राहा. आता दृष्टी पुढे ऐसाची तू राहे जो मी तुझं पाहे पांडुरंगा. तू असाच या ठिकाणी उभा राहा. म्हटले उभा राहतो, पण मला काम काय आहे? काहीतरी काम सांगा. तर पुंडलिक रायाने त्याला काम सांगितलं. तू आता काय करायचं? मूढ पापी जैसे तैसे उतरी कासे लावूनी. तुझ्या दर्शनासाठी जे कोणी येणार आहे त्यांचं तू काय करायचा? उद्धार करायचा. मूढ पापी जैसे तैसे. ते मूर्ख असले तरीही काही हरकत नाही, पापी असले आमच्यासारखे तरी काही हरकत नाही. जैसे तैसे कोणीही असो. उतरी काशे लावूनी. आपल्या कमरेला त्यांना बांधायचं आणि या भवसागरातून पलीकडे न्यायचं. हे पुंडलिक रायाने भगवान परमात्म्याला काम नेमून दिलं. आणि त्या पुंडलिक रायाच्या आज्ञेने भगवान परमात्मा या विटेवर उभे राहिले. म्हणून सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. समचरण दृष्टी विटेवरी साजेरी. विटेवर
सुंदर रूपाने भगवान परमात्मा उभे आहे. हा अवतार जर पाहिला तर हा अवतार क्रूर नाही. भगवंताचे काही अवतार क्रूर आहे. नरसिंह अवतार जर पाहिला तर तो अवतार कसा आहे? क्रूर अवतार आहे. सगळेच घाबरले होते. इंद्रादिक देव सुद्धा त्या नृसिंह भगवंताला पाहून घाबरले. भगवान परमात्म्याची स्वतःची जी पत्नी आहे लक्ष्मी माता, ती सुद्धा भगवंताचा आवेश पाहून घाबरली होती. म्हणजे भगवंताचे काही अवतार क्रूर सांगितलेले आहे. काही भगवंताचे जे अवतार आहे ते सुंदर आहे. त्या सुंदर अवतारापैकी हा पांडुरंग परमात्म्याचा अवतार आहे. या अवतारामध्ये भगवंताने शस्त्र अस्त्रांचा त्याग केलेला आहे. सगळे शस्त्र सोडून दिले. हातामधील जे चक्र आणि गदा होती ते चक्र आणि गदा भगवंताने या अवतारामध्ये घेतले नाही. या अवतारात फक्त शंख आणि चक्राचा स्वीकार भगवंताने केला आहे. शंख आणि चक्र हातामध्ये घेऊन विटेवर कमरेवर हात देऊन भगवान उभे आहेत. शंख चक्र कशासाठी आहे हो? तर शंखाने मोठा नाद करण्यासाठी, भक्तांचा जयघोष करण्यामध्ये मदत व्हावी म्हणून शंख. जो कोणी भक्त असेल त्या भक्ताला ज्ञान देण्यासाठी भगवंताने हातामध्ये काय धारण केला? शंख धारण केला. जेव्हा ध्रुवाची तपश्चर्या पूर्ण झाली, भगवान परमात्मा त्या ठिकाणी अवतरित झाले, तेव्हा ध्रुवाला जे ज्ञान दिलं ते ज्ञान भगवंताने शंखाच्या माध्यमातून दिलेलं आहे. ज्ञानोबरांनी वर्णन केलं आहे, कपोल शंख शिवतले. कपोल शंख शिवतले. कपोल म्हणजे गाल. गालाला शंखाचा स्पर्श केला भगवंतानी आणि मग काय झालं? ध्रुवाला ज्ञान झालं. म्हणजे शंख जो घेतलेला आहे तो ज्ञानदाना करता आहे. आणि हातामध्ये जे पुष्प आहे ते कशासाठी आहे? माझे जे भक्त येतील त्या भक्ताची पूजा घडावी म्हणून हातामध्ये कमलाचं फूल घेतलेलं आहे. तो वरी दोन्ही भुजा आलो घेऊनी, आलिंगवाया लागुनी तयाचे अंग. भगवान म्हणतात 4 भुजा नाही, आता 2च भुजा घेऊन मी आलेलो आहे. कशासाठी? माझे जे भक्त येतील त्या भक्तांना मी आलिंगन देईन म्हणून मी या ठिकाणी उभा आहे. हे भगवंताचं रूप फारच सुंदर आहे. विष्णू परमात्म्याला भृगु ऋषींनी जी छातीवर लात मारली होती, ती छातीवर मारलेली लात तशीच भगवान परमात्मा या ठिकाणी श्रीवत्सलांचन म्हणून धारण करून या ठिकाणी आले. कौस्तुभ मणी भगवंताने आपल्या कंठामध्ये धारण केलेला आहे. वैजयंती माळ गळ्यामध्ये आहे. डोक्यावर मुकुट आहे. भगवान परमात्म्याच्या मस्तकावर भगवान शंकर विराजमान आहे. कमरेला पितांबर खोवलेला आहे. काशे पितांबर असं तुकोबरांनी वर्णन केलं. मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित. आणि भगवान परमात्मा या ठिकाणी विटेवर सुंदर रूपाने उभे राहिलेले आहेत. पण हा भगवान कोण आहे हो? कोणता देव या ठिकाणी उभा राहिलेला आहे? म्हणले बुद्धच या ठिकाणी येऊन उभा राहिला. नाही, तसं नाही. काही मूर्ख लोक सांगतात या ठिकाणी बुद्ध येऊन उभा राहिला, बुद्धाने कमरेवर हात ठेवले म्हणून याला भगवान परमात्मा म्हणतात, म्हणून याला साधू संतांनी बुद्ध बुद्ध अशा बऱ्याच ठिकाणी म्हटलेलं आहे. असा काही नास्तिक लोकांचा आरोप आहे. या पंढरपुरामध्ये आले सुद्धा होते. कशासाठी? हा विठ्ठल म्हणजे आमचा बुद्ध आहे, तुमचा वारकऱ्याचा देव नाही असं सांगण्यासाठी या ठिकाणी आले होते. पण आपल्या वारकरी मंडळीने त्यांना पळून लावलं. हा परमात्मा नेमका कोण आहे? तर संताच्या वाक्यामधून याचा खुलासा झाला पाहिजे. कोण आहे हो हा परमात्मा? नेनो ब्रह्मा मार्ग चुकले, भक्त कुंडली उभे केले विठेवरी, विठोबाने दान उभे केले विठोबाने दान. ज्ञानोबरायांनी त्याचं उत्तर दिलेलं आहे. नेनो ब्रह्म मार्ग चुकले, उघडे पंढरपुरा आले, भक्त कुंडलिके देखिले, उभे केले विटेवरी. ब्रह्म मार्ग चुकलं आणि मार्ग चुकून या पंढरपुरामध्ये हे परब्रह्म येऊन उभा राहिलं. हे बरोबर आहे उत्तर. पण जे वारकरी मंडळी आहे, जे नवीन वारकरी आहे, ग्रंथाचं थोडंफार वाचन केलं, त्यांना ही माहिती कळू शकते की ब्रह्म काय झालं, विटेवर उभा राहिलं. पण नास्तिक लोकांना जर सांगितलं हा विठ्ठल तुमचा बुद्ध नाही, हा विठ्ठल कोण आहे तर ब्रह्म मार्ग चुकून या विटेवर उभा राहिलेला आहे, असं जर नास्तिकाला तुम्ही सांगितलं तर नास्तिकाला यातलं काहीच कळणार नाही. कारण
ब्रह्मतत्व जाणणं इतकं सोपं नाही. ब्रह्मतत्व नास्तिकाला कळत नाही. चांगल्या चांगल्या वारकऱ्याला परब्रह्म कळना, नास्तिकाला कसं कळणार आहे? म्हणून नास्तिकाला जर उत्तर द्यायचं असेल भगवान परमात्मा कुठून आला हो, तर त्याचं उत्तर तुकोबाराने दिलेलं आहे. द्वारकेचे केने आले या चिठाया, द्वारकेचे केने आले या चिठाया, द्वारकेचे केने आले या चिठाया, द्वारकेचे केने आले या चिठाया. पुढे भक्तराया तोच विठ, पुढे भक्तराया तोच विठ, पुढे भक्तराया तोच विठ. तुकोबारायाने उत्तर दिलं, द्वारकेचे केने आले याची ठाया. जे द्वारकेचं केन आहे, केन शब्दाचा अर्थ होतो माल. द्वारकेमध्ये जो माल भरलेला आहे तो माल म्हणजे भगवान परमात्मा आहे, कृष्ण भगवान आहे. आणि तोच कृष्ण या ठिकाणी आलेला आहे. द्वारकेचे केने आले याची ठाया, द्वारकेमधून तो भगवान आलेला आहे. कोणी सांगितलं मला हे सुद्धा नाही कळत, द्वारकेचे केने, द्वारकेला कोण आहे? म्हटले ते नको, मी दुसरं सांगतो. पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी उनी झाला येता, निज प्रेम भक्ती भक्ता घ्या घ्या आता म्हणतसे. हा भगवान विटेवर जो उभा राहिला आहे हा कोण आहे? तर पुंडलिकाच्या भावासाठी गोकुळीहून या ठिकाणी आलेला आहे. गोकुळात बुद्ध होता का? बुद्ध गोकुळात नाही. म्हणून गोकुळातून हा परमात्मा या ठिकाणी आलेला आहे. म्हणजे हा भगवान परमात्मा कोण आहे? साक्षात श्रीकृष्ण भगवान आहे. मागे जो भगवंताचा विग्रह उभा आहे राधाकृष्ण रूपाने, तो कृष्ण म्हणजेच या ठिकाणी आलेला परमात्मा आहे. तुकोबाराय सांगतात, गीता जेने उपदेशिली ते हे विटेवरी माऊली. विटेवर कोण उभा आहे? जेने गीता उपदेशिली. अर्जुनाचं निमित्त करून या अखंड विश्वाला ज्याने गीतेचा उपदेश केला, तैसे अर्जुनाचे व्याजे गीता प्रकाशुनी श्रीराजे. संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे. या भगवान परमात्म्याने या जगाला अर्जुनाचं निमित्त करून जो उपदेश केला तो गीतेचा उपदेश. आणि गीता जेने उपदेशली, गीता ज्याने गीतेचा उपदेश केला तोच श्रीकृष्ण परमात्मा. ते हे विटेवरी माऊली, तोच भगवान परमात्मा आमचा या विटेवर येऊन उभा राहिलेला आहे. म्हणून विटेवर उभा राहिलेला हा परमात्मा बुद्ध नाही, हा साक्षात श्रीकृष्ण भगवान आहे. श्रीकृष्ण भगवान असं सर्व शास्त्रकारांनी, सर्व संतांनी आपल्या सांगून ठेवलं आहे. म्हणून या ठिकाणी जो भगवान उभा राहिला आहे तर तो कसा उभा आहे? तुकोबाराय सांगतात, विटेवरी साजिरी. विटेवर तो उभा राहिलेला आहे. आणि साजिरी, साजिरी शब्दाचा अर्थ होतो अत्यंत सुकुमार. भगवान फार सुकुमार आहे. जेव्हा ते कान्होपात्राला अभिमान झाला की मी काय आहे, फार सुंदर आहे, तर वारकऱ्याने सांगितलं नाही, आमचा भगवान परमात्मा फार सुंदर आहे. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशी काळा लोपलिया. तो राजस आहे, सुकुमार आहे, मदनाचा पुतळा आहे. त्याच्या पुढे रवी शशी काळा लोपलिया. सूर्य आणि चंद्राचं तेज सुद्धा काय होऊन जातं? लोपून जातो. तुझे निढळी कोटी चंद्र प्रकाशे, कमल नयन हास्य वदन हाशे. भगवान परमात्म्याच्या निढळी म्हणजे कपाळावर कोटी चंद्र प्रकाशे, कोटी चंद्र, कोटी सूर्याचं काय आहे? तेज आहे. असा सुकुमार भगवान परमात्मा आहे. असं कळल्यानंतर ते कान्होपात्रेला वाटलं खरंच भगवान इतका सुकुमार आहे का, आपण जाऊन पाहावं. तर कान्होपात्रा ज्या वेळेस भगवान परमात्म्याकडे गेली, भगवान परमात्म्याचं दर्शन घेणार, तेव्हा कान्होपात्रेने पाहिलं हा किती सुकुमार आहे. आता सुकुमार लांबून थोडा दिसणार आहे, त्याला स्पर्श केल्याशिवाय कळणार नाही सुकुमार कसा आहे. मग कान्होपात्रेने त्याच्या डाव्या पायाला स्पर्श केला. डाव्या पायाला भगवंताचा स्पर्श करता क्षणीच त्या कान्होपात्रेचं जे बोट होतं ते बोटच भगवंताच्या पायामध्ये गेलं. मग कान्होपात्रेचा झरझर अभिमान उतरून गेला की या सृष्टीमध्ये भगवान परमात्म्याशिवाय सुकुमार दुसरा कोणी नाही. त्याचं शरीर दिव्य आहे, दिव्य. म्हणून तुकोबाराने वर्णन केलं आहे, विटेवरी साजिरी. हा जो विटेवर उभा आहे तो साजिरी, अत्यंत सुकुमार आहे, फार सुकुमार आहे, सुंदर आहे. बरं, तो विटेवर का उभा राहिला? तर इंद्र शापाने वीट झाला होता. आणि इंद्र जो शापाने वीट झाला तर इंद्राने परत सांगितलं या शापातून मी कसा मुक्त होणार? तर त्याला असं सांगितलं की जेव्हा भगवान या ठिकाणी पृथ्वी तलावर अवतार घेतील, पांडुरंगाच्या रूपाने अवतार घेतील, तेव्हा ते तुझा स्वीकार करतील. आणि तुझा स्वीकार केल्यानंतर तू या विटेच्या योनीमधून मुक्त होशील. म्हणून
पुंडलिकरायाच्या दारामध्ये जी वीट पडलेली होती ती वीट म्हणजे साक्षात इंद्र आहे आणि तो इंद्राचा उद्धार करावा हाही एक हेतू होता म्हणून भगवंताने विटेवर उभा राहिले आणि इंद्राला मुक्तता दिली. तुकोबाराय सांगतात विटेवरी साजिरी हा भगवान परमात्मा विटेवर उभा आहे. फार सुंदर याचं रूप आहे. 28 युगापासून हा या ठिकाणी उभे आहे. पुंडलिकाच्या पाठीमागे उभा राहिलेला आहे. हा जो भगवान परमात्मा आहे हा फारच सुंदर आहे. अशा शब्दाने तुकोबारायांनी तटस्थ लक्षणाने या भगवान परमात्म्याचं स्वरूप वर्णन केलेलं आहे. हे तटस्थ लक्षणाने वर्णन झालं. पण तो भगवान परमात्म्याचं स्वरूप लक्षण काय आहे हो? तुकोबाराय जर एखाद्या वेळेस पुंडलिकाची सेवा पूर्ण झाली आणि भगवान विटेवरून निघून गेले तर आम्ही त्या भगवंताला कसं शोधणार? कुठं जाणार त्याला शोधण्यासाठी? तुम्ही त्याचं असं लक्षण सांगा की तो कुठेही गेला तरी आम्हाला सापडला पाहिजे. तुकोबाराय त्याचं स्वरूप लक्षण वर्णन करतात. समचरण दृष्टी. तो भगवान परमात्मा समचरण दृष्टी आहे. समचरण. सम हा शब्द देहली दीप न्यायाने दोन्हीकडे लावायचा. समचरण आणि समदृष्टी. या भगवंताचे चरण सुद्धा समान आहे आणि दृष्टी सुद्धा समान आहे. याच्यामध्ये सुद्धा जर आपण सूक्ष्मतेने पाहिलं तर यात सुद्धा तटस्थ लक्षण येतं. का तटस्थ लक्षण येतं? विग्रह रूपाने विटेवर जो भगवान उभा आहे तो भगवान समपायाने उभा आहे. समपायाने दोन्ही पावलं याने समान ठेवलेलं आहे. समान. इतर अवतारामध्ये भगवंताचे चरण समान नाही. राम अवतारामध्ये जर भगवान पाहिला तर भगवान हातात धनुष्यबाण घेऊन एक पाय मागा आहे आणि एक पाय काय आहे पुढं आहे. भगवान प्रभू रामचंद्राच्या. भगवान कृष्णाचा जर अवतार पाहिला तर पाय असा दीडका ठेवलेला आहे. देहुडा चरणी वाजवितो वेणू. देहुडा चरणी वाजवितो वेणू. चरणी वाजवितो वेणू. गोपिका रमणू स्वामी माझा. कृष्ण भगवंताच्या अवतारामध्ये त्याने दीडका पाय केलेला आहे. देहुडा पाय ठेवून भगवान उभे आहे पण समपायाने उभे नाही. पण विटेवरचा जो अवतार आहे तो अवतार भगवान परमात्म्याचा कसा आहे? समपायाने आहे. त्याचे पावले कसे आहे? समान आहे. समान. भगवंताने दोन्ही पावले विटेवर समान ठेवलेले आहे. पुढे मागे पाय नाही. त्याचा पाय दीडका सुद्धा नाही. समान पायाने तो उभा आहे. समपाय कर कटी उभा तटी भिवरेचा. 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 समपाय करकटी उभा तटी भिवरेच्या. त्याचे पाय समान आहे. समान पायाने तो उभा आहे. तुका म्हणे समपावलाचा खुंट केला बळकट हलोने. विटेवरी जाची पाऊले समान. विटेवरी जाची पाऊले समान.
शूर सदाचा विटेवरी जाती पाऊले समान विटेवरी जाती पाऊले समान दोन्ही एक धान पाऊले समान विटेवरी ज्याची पाऊले समान ज्याची पावले विटेवरी समान ज्याचे पाय समान आहे विटेवर भगवंताचे पाय कसे आहे समान आहे सारख्या पायाने तो या ठिकाणी काय आहे उभा आहे समचरण आणि समदृष्टी भगवंताची दृष्टी सुद्धा समान आहे समान दृष्टीने तो उभा आहे योगी लोकांची जशी दृष्टी असते ज्ञानोबाने वर्णन केलं आहे अर्धोन्मिलित डोळे वर्षताती आनंद जळे अर्जुनाचं वर्णन करत असताना अर्धोन्मिलित डोळे त्याचे डोळे कसे अर्ध उन्मलित अर्धे झाकलेले होते अर्धे झाकलेले आणि दृष्टी त्याची नाकावर आहे भगवान परमात्म्याची दृष्टी ही सम आहे सारख्या दृष्टीने तो उभा आहे आणि त्याची दृष्टी नाकाच्या शेंड्यावर आहे नासाग्र दृष्टी असं त्याला समंकाय शिरोग्रीवम धारयन नचलम स्त्रियम संप्रेक्ष नाशिकाग्रम स्वम दिशेश्चा नवलोकयन असं 6व्या अध्यायामध्ये योगी लोकांचं वर्णन करत असताना तो कसा असतो तर भगवान सांगतात समकाय शिरोग्रीवम त्याचं शरीर त्याची पाठ आणि त्याची मान ही कशी असते सम असते समम काय शिरोग्रीवम धारयम नचलम स्त्रिया असं धारण करून आचल स्वरूपाने तो स्थिर असतो आणि त्याची दृष्टी कशी असते संप्रेक्ष नाशिकाग्रम स्वम दिशश्चा नवलोकयन त्याची दृष्टी दिशः अनवलोकनयम तो दिशेला पाहत नाही इकडे तिकडे योगी पाहत नाही त्याची दृष्टी संप्रेक्ष नाशिकाग्रम नाशिकेच्या नाकाचा जो अग्रभाग आहे त्या अग्रभागावर त्याची काय आहे दृष्टी आहे तर योग्याची जशी दृष्टी तशीच या भगवंताची दृष्टी आहे समचरण दृष्टी त्याची दृष्टी समान आहे समान आणि समान दृष्टी आहे यामधून तुकोबरायांना एक अत्यंत महत्त्वाचा संदेश या जगताला सांगायचा आहे काय त्याची दृष्टी समान आहे म्हणजे त्याचे काय आहे नजर समान आहे तो लोकांकडे जो पाहतो तो त्याचा पाहण्याचा दृष्टिकोन समान आहे मूढ पापी जैसे तैसे उतरी काशे लावणे स्वभावतः त्याची दृष्टी सम नाही पण त्याची दृष्टी इतराच्या आज्ञेने सम झालेली आहे म्हणून समचरण आहे आणि समदृष्टीने असा जो भगवान उभा आहे तो साजिरी त्याचं रूप कसं आहे फार सुकुमार आहे हे भगवंताचं पूर्णतम तटस्थ लक्षण झालं विठ्ठल तटस्थ लक्षणाने भगवंताचं तुकोबराने वर्णन केलेलं आहे आणि त्याचबरोबर समचरण आणि समदृष्टी या दोन शब्दांमधून तुकोबरायांनी या भगवंताचं स्वरूप दृष्टीने वर्णन केलेलं आहे भगवंताचं जसं चरण त्याचे सम आहे तसा चरण शब्दाचा दुसरा अर्थ होतो स्वरूप उत्तमानाम चरणम ही स्वरूप उत्तमानाम स्वरूपम ही चरण शब्देन मन्यते जे श्रेष्ठ माणसं असतात त्यांचं स्वरूप हे चरण शब्दाने सांगितलं जातं म्हणून भगवान परमात्म्याचे चरण सम आहे म्हणजे भगवंताचं स्वरूप सम आहे कसं आहे भगवंताचं स्वरूप तर भगवान सम आहे सम व्यापक आहे आणि स्वरूपाने सम आहे निर्दोषम ही समम ब्रह्म तस्मात ब्रह्मणी ते स्थिता भगवान गीतेत सांगतात निर्दोषम ही समम ब्रह्म ब्रह्म एकतर निर्दोष आहे आणि दुसरं म्हणजे ते काय आहे सम आहे सम ते सर्व ठिकाणी समान भरलेलं आहे विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला आजिम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल किंवा विठ्ठल विस्तारला जनी सप्तही पाताळे भरुनी विठ्ठल व्यापक त्रिभुवनी विठ्ठल मनी मानसी तो विठ्ठल त्याला कुठेच अंत नाही
तो सगळीकडे समान भरलेला आहे. न व्यापित्वा देशतंतो नित्यत्वा नापि कालतः न वस्तुतोपि सार्वज्ञा दानंत्यम ब्रह्मनितिधा. या परब्रह्माच्या ठिकाणी 3 प्रकारचे अनंतता सांगितली. तो व्यापक असल्यामुळे त्याच्या ठिकाणी देशाने अंत नाही. सगळीकडे भगवान परमात्मा व्यापून राहिलेला आहे, सगळीकडे व्यापून आहे तो. सर्वगटी राम देहा देव, सर्वगटी राम देहा देव. सर्वाघटी राम देहादेही एक. हा राम सर्वाघटी आहे. सर्वाघटी म्हणजे प्रत्येक ठिकाणी आहे, प्रत्येक घटामध्ये आहे, प्रत्येक प्राणी मात्रामध्ये आहे. हा भक्तियोग निश्चित जाण माझा. भगवान परमात्म्याने सांगितलं हा भक्तियोग निश्चित जाण माझा. याला भक्ती म्हणायचं. कशाला? जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत. हा भक्तियोग निश्चित जाण माझा. जे जे प्राणी मात्र तुम्हाला भेटतील त्यांना विष्णू म्हणून नमस्कार करायचा, भगवान म्हणून नमस्कार करायचा. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. विष्णुमय जगत आहे, हे जगत विष्णूने भरलेलं आहे, भगवान शंकराने हे जगत भरलेलं आहे असं मानणं, याला काय म्हणायचं तर सम म्हणायचं. हा भगवान समान रूपाने उभे आहे, कुठेही विषमता भगवान परमात्म्याच्या ठिकाणी नाही, सगळीकडे समान आहे. भगवान परमात्म्याचं स्वरूप शास्त्रकाराने सांगितलेलं आहे. भगवान कसं आहे? सत स्वरूप आहे, भगवान चित स्वरूप आहे आणि भगवान आनंद स्वरूप आहे. विठ्ठल आणि आनंद स्वरूप आहे भगवान परमात्मा. याचं स्वरूप सत आहे. सत माऊलीने सुद्धा वर्णन केलेलं आहे. हा कसा आहे? सत स्वरूप आहे. हा कसा आहे तर चित स्वरूप आहे. आणि हा आकाशाचंही वस्त्र सांगितलेलं आहे. भगवान परमात्मा हे आकाशाचं वस्त्र आहे. आकाशापेक्षा दुसरी मोठी वस्तू कोणती नाही असं आपल्या पाहण्यात आहे. पण आकाशाचं जे वस्त्र आहे तो कोण आहे? भगवान परमात्मा आहे. सत्य ज्ञानानंत गगनाचे पावरण, सत्य ज्ञानानंत गगनाचे पावरण, नाही रूपावरण सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण. हा सत्य स्वरूप आहे. म्हणजे याचं स्वरूप कसं आहे? सत स्वरूप आहे. सत स्वरूप. सत्पदते ब्रह्म चित्पदते माया आनंदपदे जया म्हणते हरी, असं नाथ महाराजांनी हरिपाठात सांगितलं. भगवंताचं स्वरूप सत स्वरूप आहे. सत. सत कशाला म्हणायचं तर सत शब्दाचा मराठी अर्थ होतो आहे. सत म्हणजे आहे. हरि ओम
तत्सदिती श्रीमद्भगवद्गीता सुपनिषत्सु किंवा ओम तत्सदिती निर्देशो ब्रह्मणस्त्रिविध स्मृत त्रिविध हा ब्रह्मण हा स्मृत. ब्रह्माचे 3 लक्षण सांगितलेलं आहे. ओम तत्स हा सत स्वरूप आहे. सत शब्दाचा मराठी अर्थ होतो आहे. आहे हे भगवान परमात्म्याचं स्वरूप आहे आणि तो भगवान सगळीकडे समान आहे. तर मला सांगा, आहे नाही अशी वस्तू तरी आहे का या जगतामध्ये? असं कोणतं ठिकाण आहे त्या ठिकाणी आहे नाही? हे ठिकाण जर पाहिलं, या ठिकाणी काय आहे? पृथ्वी आहे, या ठिकाणी चटई आहे, या ठिकाणी मृदंग आहे, या ठिकाणी टाळकरी आहे. तर आहे हे जे स्वरूप आहे ते स्वरूप भगवंताचं आहे आणि ते आहे या जगतामध्ये व्यापलेलं आहे. म्हटले का हो, या ठिकाणी चटई तर नाही ना? पण चटई जरी नसली तरी त्या ठिकाणी पृथ्वी आहे. या ठिकाणी मृदंगाचार्य जरी नसले तरी टाळकरी आहे. या ठिकाणी टाळकरी जरी नसले तरी मृदंगाचार्य आहे. या ठिकाणी श्रोते जरी नसले तरी वक्ता आहे. या ठिकाणी वक्ता जरी नसला तरी श्रोते आहे. आहे नाही अशी तुम्हाला या जगतामध्ये जागाच सापडणार नाही. तुम्ही कुठेही जा या ठिकाणी तुम्हाला आहे सापडणारच आहे. फक्त आपल्याला शुद्ध आहे या स्वरूपाचं ज्ञान नाही, आपल्याला उपाधी रूपाने आहेचं ज्ञान आहे. उपाधी जर ती बाजूला केली तर उपाधी त्यागेन भगवत लक्षणा हा असं सांगितलेलं आहे. उपाधीचा त्याग जर केला तर त्या ठिकाणी जो शिल्लक राहतो, जो आहे शिल्लक राहतो, तो कोण आहे? भगवान परमात्मा आहे. चटई आहे या शब्दातला चटई भाग तुम्ही बाजूला काढा, तो मायेचा भाग आहे. आहे जो शिल्लक राहतो ते आहे हे भगवंताचं काय आहे? स्वरूप आहे. स्वरूप आणि ते भगवान परमात्म्याचं स्वरूप सगळीकडे समान आहे. विठ्ठल हे आहे जे भगवंताचं स्वरूप आहे ते सगळीकडे समान रूपाने आहे. असं काय आहे का? पंढरपुरातला आहे जे आहे ते त्याचं जास्त वजनदार आहे आणि आपल्या गावातलं जे आहे ते कमी वजनाचं आहे. असं काही आहे मध्ये फरक आहे का? काहीच फरक नाही. पंढरपुरातलं जे आहे ते आहे दिसायला सुंदर आहे आणि आपल्या गावातलं जे आहे ते आहे दिसायला कुरूप आहे. असं काही फरक आहे का? आहे हे भगवंताचं जे रूप आहे ते सगळीकडे समान आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात, समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझी हरी वृत्ती राहो. हे हरी, तुझं जे रूप आहे ते 2 प्रकारचं आहे. एक तर तू सुंदर रूपाने विटेवर उभा आहे आणि दुसरं म्हणजे तुझं स्वरूप कसं आहे? सुंदर आहे. सुंदर. मग असं जे तुझं स्वरूप आहे अशा स्वरूपाच्या ठिकाणी माझी वृत्ती तुझ्या ठिकाणी लीन व्हावी हे तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरणाच्या उत्तरार्धात सांगतात. तेथे माझी हरी वृत्ती राहो, तेथे माझी हरी समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझी हरी वृत्ती राहो. हे हरी, तुझं चरण सम आहे, तुझी दृष्टी सम आहे, तू विटेवर सुंदर रूपाने उभा आहे. असं जे तुझं सुंदर रूप आहे त्या रूपाच्या ठिकाणी माझी वृत्ती राहो. त्या रूपाच्या ठिकाणी माझी जी वृत्ती आहे ती वृत्ती स्थिर झाली पाहिजे. ती वृत्ती तुझ्या रूपाच्या ठिकाणी तू स्थिर कर अशी तुकोबाराय भगवंताकडे मागणी करतात. विठोबा रखुमाई
ठिकाणी माझी वृत्ती तू स्थिर कर. तुझं जे सुंदर स्वरूप आहे त्या सुंदर स्वरूपाच्या ठिकाणी माझी वृत्ती तू स्थिर कर. मग आता ही वृत्ती शब्दाचा नेमका अर्थ काय आहे? वृत्ती कशाला म्हणायचं? वृत्ती हा कोणता पदार्थ आहे आणि त्या वृत्तीचं काय कारण आहे? वृत्तीचं स्वरूप काय आहे? वृत्तीचं प्रयोजन म्हणजे कार्य काय आहे? ती वृत्ती जर भगवंताच्या ठिकाणी आपण स्थिर केली नाही तर त्याचा तोटा काय होणार आहे? ती वृत्ती जर भगवंताच्या स्वरूपाच्या ठिकाणी आपण स्थिर केली तर त्याचा आपल्याला फायदा काय होणार आहे? हा आपला चिंतनाचा विषय अजून तसाच राहिला आहे. पुढच्या एखाद्या वेळेस जेव्हा योग येईल तेव्हा सेवा करण्याचा प्रयत्न करू. ज्ञानेश्वर माऊली तुकाराम